तुम्हाला काहीच माझं डेली रुटीन वगैरे काहीच सांगणार नाही आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे काहीतरी इंटरेस्टिंग. मी तुम्हाला तुमच्या फायद्याचंच म्हणजे स्किन कशी ग्लो करतात ह्याचंच सांगणार आहे. कारण खूप दिवस झाले आहे मला पण स्वतःवर काहीतरी कारण बाळ झाल्यामुळे मी काहीच करू शकत नाही आहे रोजचं. डार्क सर्कल्स वगैरे पण झालेले आहेत. तर मी म्हटलं चला तुम्हाला पण मी ते शेअर करते. तर मी आज तुम्हाला एक पॅक दाखवणार आहे जो खूप छान आहे, इफेक्टिव्ह आहे. मी आधी खूप यूज करायची पण आता मला काही करता येत नाही आहे. त्यामुळे म्हटलं आज तर तुम्हाला पण दाखवते आणि मी पण करू शकेन असं. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचा रस असतो तो आपण आधी काढून घ्यायचा आहे. म्हणजे तोच किसून घ्यायचा आहे बटाटा आणि त्याचा रस काढायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. आता जेवढा रस असेल तेवढा आपल्याला ते बेसन घ्यायचं आहे आणि बेसन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मध टाकायचं आहे. 1 चमचा मध टाकलं तरी खूप झालं ते. आणि त्याच्यानंतर आपण चिमूटभर हे टाकायचं आहे, बेकिंग सोडा टाकायचा आहे. आणि बेकिंग सोडा कोणाकोणाला सूट होईल नाही सूट होणार तर आपण आधी पॅच टेस्ट करून घेतली तर खूप बरं होईल. चेहऱ्याला लावण्याच्या अगोदर आपण हातावर थोडंसं लावून बघायचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे. आणि ते मिश्रण जर तिथे आपल्याला काही लालसर वाटतं आहे या काहीतरी इचिंग होते आहे या काही नाही वाटत आहे, म्हणजे असं इचिंग होते आहे आपल्याला ते लाल झालं आहे तर आपण ते नका यूज करू तुम्ही चेहऱ्यावर. आणि मग बेकिंग सोडा आपण नका वापरू तुम्ही ज्यांना कोणाला हा त्रास होत असेल तर. आणि ज्यांना कोणाला हा त्रास नाही झाला बेकिंग सोड्याचा तर तुम्ही नॉर्मली यूज करू शकता कारण खूप छान फरक पडतो. आणि बेकिंग सोडा आहे तो काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते मिश्रण छान असं मिसळून घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. छान मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनटं आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे. आणि 10-15 मिनटानंतर आपण थंड पाण्याने ते फेस धुवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघा मग तुमचा इन्स्टंट ग्लो लगेच तयार आहे आणि तुम्ही खूप छान दिसाल. ब्लॉग आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा. तर मग तुम्हाला हा घरगुती सोपा उपाय कसा वाटला हा मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि घरी तुम्ही ट्राय करा. मी तर करतेच आहे. आणि चला मग भेटू आपण पुढच्या नेक्स्ट इंटरेस्टिंग अशाच ब्लॉगमध्ये भेटू आपण. बाय बाय. जय श्री कृष्ण.